ठाण्यात नववर्ष स्वागत यात्रा. नववर्ष स्वागत यात्रेत यंदा समर्थ ठाणे सशक्त भारत संकल्पनेवर प्रबोधन करणारे 50हून अधिक चित्ररथ या सहभागी होणार आहे. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्याने चैत्र शुद्ध प्रतिपदा 19 मार्च म्हणजेच गुढीपाडवा दिनी नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन केले आहे. यंदा स्वागत यात्रेचे 26वे वर्ष असून निरूपणकार मुलाखतकार डॉक्टर धनश्री लेले या स्वागत यात्रेच्या स्वागताध्यक्ष आहेत, अशी माहिती न्यासच्या कार्यवाही डॉक्टर अश्विनी बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्वागताध्यक्ष डॉक्टर लेले, न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्यकारिणी अध्यक्ष संजीव ब्रह्मे, विश्वस्त अरविंद जोशी, महेंद्र कोथळे, निमंत्रक निखिल सुळे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपळकर स्वागताध्यक्षाच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून कोपिनेश्वर मंदिरातून स्वागत यात्रेचे प्रस्थान होणार आहे. 50हून अधिक चित्ररथांच्या जामिन्यांसह ही स्वागत यात्रा गडकरी रंगायतांच्या प्रांगणात विसर्जित होणार आहे. हिंदू संस्कृती व परंपरा जतन करणाऱ्या या नववर्ष स्वागताच्या सोहळ्यात सर्व धर्मीय सहभागी होणार आहेत. या स्वागत यात्रेत विविध संस्था चित्ररथातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण विषयांची मांडणी करत प्रबोधन करणार आहे. मल्लखांब, आर्टिस्टिक, जिम्नॅस्टिक, प्रात्यक्षिके, एरियल कसरती, पारंपरिक वेशभूषा केलेली 250हून महिलांची बाईक रॅली प्रबोधन करणारे सुमारे 50हून अधिक चित्ररथ आणि ठाणे महापालिकेतर्फे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण विविध विभागांचा विशेष सहभाग लाभणार आहे. आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनचे सायकल्सवर हे आकर्षण बिंदू आहेत. समर्थ ठाणे सशक्त भारत, वंदे मातरमचे 150 वर्ष, भारत 2047 आणि नागरी शिष्टाचार आणि कर्तव्य असे नाविन्यपूर्ण विषयांची मांडणी चित्ररथावर असणार आहे. फोटो सर्कल सोसायटीतर्फे सेल्फी विथ स्वागत यात्रा, छायाचित्र, रील स्पर्धा आणि तसेच पारंपरिक वेशभूषा चित्ररथ स्पर्धा न्यासातर्फे आयोजित करण्यात आल्या आहेत. या शोभायात्रेमध्ये अनेक संस्थांचे चित्ररथ असणार आहेत. आणखीन ही शोभायात्रा जी आहे ही कोपिनेश्वर मंदिर या ठिकाणाहून आपण सुरुवात करणार आहोत आणि त्याचा मार्ग कोपिनेश्वर मंदिरातून निघून जांभळी नाक्याला ती येईल. त्यानंतर तिथून रंगोबापूजी चौक इथे येणार आहे. त्यानंतर ती तळ्यावरनं दगडी शाळेच्या इथून पुढे पेट्रोल पंपावर जाणार आहे आणि त्या ठिकाणी दगडी शाळेजवळ हे सगळे चित्ररथ जे असतील ते त्याच्यामध्ये सामील होणार आहेत. तिथून ती पुढे जाऊन नौपाड्याला हरिनिवास येथे डाव्या हाताला वळून नौपाडा पोलीस स्टेशनवरून ती टेलिफोन एक्सचेंजच्या इथे येईल आणि टेलिफोन एक्सचेंजपासून परत डाव्या हाताला जाऊन स्वीट कॉर्नरच्या इथे नौपाड्यावरनं ती पोचेल. स्वीट कॉर्नरपासून परत पुन्हा गाडगीळ सराफ यांच्या दुकानापर्यंत ती तिथे येईल. तिथून पुन्हा तळ्याकडे वळून त्यानंतर डॉक्टर मूस रोडनी आपण कोपिनेश्वर मंदिरात जाणार. आता परत शोभायात्रेचं आकर्षण काय असणार आहे? शोभायात्रेचं मुख्य आकर्षण जे आहे हे आपले चित्ररथ असतात आणि या चित्ररथांमधून निरनिराळ्या संस्था आपल्या बद्दलची माहिती किंवा समाजोपयोगी काही ना काहीतरी संदेश देऊन त्याप्रमाणे करत असतात. सध्या ही ठाण्यातली शोभायात्रा महत्त्वपूर्ण पाहिली जाते. अख्ख्या राज्यभरातली महत्त्वपूर्ण ही ठाण्यातली शोभायात्रा पाहिली जाते. जागतिक पातळीवर युद्ध सुरू आहे, ते शांततेचा काही संदेश आव्हान देणारा ह्या शोभायात्रेच्या माध्यमातून असं काय असणार आहे? मुख्य म्हणजे हिंदू समाजात शांतता पाहिजे. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाची यंदाची 26वं वर्ष आहे स्वागत यात्रेचं. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक वर्षांची जी आपली परंपरा आहे ती यावर्षी पण आपण पुढे घेऊन जाणार आहोत आणि कोपिनेश्वरपासून जी आपली मुख्य यात्रा निघणार आहेच, पण आता जसं ठाणे वाढत आहे तसं ठाण्यामध्ये ही स्वागत यात्रा ही प्रथासुद्धा सर्व बाजूंनी वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे 13 उपयात्रासुद्धा यामध्ये निघणार आहेत आणि मुख्य म्हणजे सशक्त ठाणे, समर्थ भारत, वंदे मातरम असे विविध विषय दिलेले होते
आणि तसंच सध्याच्या युद्धाच्या पातळीवरती सुद्धा त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा काही विशेष संदेश देणारे चित्ररथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी वेगवेगळे विचार घेऊन आपण नवीन वर्षामध्ये प्रवेश करावा, हा जो विचार आहे सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये स्वागत करावं नवीन वर्षाचं, हा जो वर्षानुवर्षाचा आपला विचार आहे तो या वर्षी सुद्धा तितकाच दृढ होणार आहे असं मला वाटतं. यंदाच्या स्वागत यात्रेच्या स्वागताध्यक्ष तुम्ही आहात, तुम्ही काय ठाणेकरांना संदेश द्या? मी वैयक्तिक सांगितलं तर सुरुवात माझी जी निवेदनाची झाली ठाण्यातली ती स्वागत यात्रेमधनं झाली आणि आज मी इथे स्वागताध्यक्षा म्हणून काम बघतेय. हा माझ्यासाठी वैयक्तिक म्हणाल तर खूप आनंदाचा भाग आहे, आनंदाची बाब आहे. आपण सगळ्यांनी, हे आपलं शहर आहे आणि ही आपली यात्रा आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी याच्यामध्ये अतिशय उत्साहाने पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी व्हावं आणि सगळ्यांचाच उत्साह द्विगुणित करावा असं नक्कीच सांगा.